अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगे इथं खुनाची घटना घडली। किरकोळ वादातून एका ज्येष्ठ व्यक्तीचा खून करण्यात आल्यानं परिसरात खळबळ उडाली। डोंबर जवळगे तालुका अक्कलकोट येथील दाऊद इक्बाल मकानदार यांच्या घरासमोरील रस्त्यावर 23 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका ज्येष्ठ नागरिकाचा खून केला। बाबूसाहेब अल्लीसो जमादार वय 62 राहणार डोंबर जवळगे तालुका अक्कलकोट असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे। मौलाशाह लालशाह मकानदार आणि दाऊद इक्बाल मकानदार दोघे राहणार डोंबर जवळगे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला। फिर्याद शमशूर बशीर जमादार यांनी दिली। या प्रकरणी उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। यावर पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादीच्या घराशेजारी फिर्यादीचे मोठे चुलते बाबूसाहेब अल्लीसो जमादार त्यांच्या कुटुंबासह राहण्यास आहेत। दिनांक 23 मे रोजी रात्री 8:30च्या सुमारास फिर्यादीचे चुलते बाबूमा असो जमादार यांच्या घरासमोरील रस्त्यावर फिर्यादी आणि चुलते बाबूसाहेब अल्लीसो जमादार असे थांबले होते। त्यावेळी गल्लीतील मौलाशाह लालशाह मकानदार आणि दाऊद इक्बाल मकानदार हे आमच्या समोरून जात असताना दाऊद इक्बाल मकानदार याना अपने चुलते बाबू साहब याना तुमको मस्ती आई है, गरीब लोगों को देखकर मारने आते हैं, तुम्हारा पाप का घड़ा भरा है, देखना है तुमको असं म्हणाले। यावर आपले चुलते बाबू साहब यानं क्या देखने का है, मैं यहाँ हूं असं ते यावेळी म्हणाले। यावेळी दाऊद यानं तुमको इतनी मस्ती चढ़ी है क्या, अभी तुमको छोड़ते नहीं, खलास करते असं म्हणून शिवीगाळ करून हातानं आणि लाथाबुक्याने मारहाण केली। यानंतर हे भांडण वाढत गेलं आणि अखेर याचं पर्यवसन दाऊद मकानदार यानं त्याच्या हातातील लोखंडी कोयत्यानं चुलते बाबूसाहेब अल्लीसो जमादार यांच्या डोक्याच्या पाठीमागे उजव्या बाजूस वार केले। गंभीर जखम होऊन ते खाली पडले। यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्यानं फिर्यादी आणि वडील बशीर जमादार मित्र शीतल चिवरे खासगी वाहनानं उपचाराकरता शासकीय रुग्णालयात दाखल केलं। त्यावेळी डॉक्टरांनी जखमीवर उपचार केले, मात्र उपचारादरम्यान बाबूसाहेब अल्लीसो जमादार हे मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। अधिक तपास पोलीस करत आहेत। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।